श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहेत? बरे आहेत का? तर चला तुम्हाला सगळं जेवण संपले दाखवते. किती सगळं जेवण संपलेलं आहे. संपलं नाही, राहिलेलं आहे आज भरपूर, कारण का आज सोमवार आहे ना. तर डबे फार कमी, सोमवारचे कसे सुट्टीवर असतात सगळेजण, मग डबे कमी जातात. तरी पण आज त्यातल्या त्यात गेले माझे 12 टिफिन गेले. 12 का 15 टिफिन गेले आज माझे. म्हणजे चांगल्या प्रकारे डबे गेले, काय असे कमी नाही गेले, व्यवस्थित. 15 आणि हा भाकरीवाला 16 टिफिन गेले. टेन्शन नाही घ्यायचं. तर तुम्हाला दाखवते काय काय जेवण गेलं. मंडळी, जेवण आज राहिलेलं आहे भरपूर. चण्याची भाजी पण राहिले भरपूर, पोळी राहिली, चण्याची भाजी, एवढी डाळ, भात, भाकरी. आज माझी तब्येत आहे ना, माझी तब्येत बरी नाही. उसाचा रस पिली आताच. काय माहिती एकाएकी माझा बीपी लो झालेला आहे. काल एवढी धगधग 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 झाली ना, हातातनं काय पण सांडते, हातनीच थरथर थरथर कापता येते. आताच पोराने उसाचा रस आणला, उसाचा रस पिला, तरी पण आहे ना हाताची नीच थरथर थरथर काप चाललेलं. काय माहिती असं काय झालंय. आणि आजचं तर उष्णता भरपूर आहे, न्यूज मध्ये पण ऐकलंय. एवढं तापमान बेकार आहे ना आजचं की हवा सुद्धा नाही. 48 डिग्री ऊन आहे आज. विचार करा केवढं गरम होते. नशिबात लाईट नाही गेली, थोडं तरी देवाची कृपा आमच्यावर. पण एवढं गरम होते ना, भयंकर. आणि असं वाटतं की इथंच बसावं. तुम्ही बोलता इथं का बसता? इथून येणं एवढं हवा येते पाठीमागणं, आणि एवढं छान वाटतं ना, खूप छान वाटतं. तर आज खूप वर्षानंतर माझ्या मैत्रिणीचा फोन आला. नाव नाही घेणार, कारण कोणाला आवडतो कोणाला नाही आवडत. तर खूप वर्षानंतर तिचा फोन आला मला. खूप छान सजेस्ट केलं मला. बोलली काही गोष्टी चुकतात व्हिडिओ बनवताना, त्या सुधार. म्हणजे अब आपण म्हणतो ना, आपलं कोण नाही. कधी ना कधी स्वामी कोणाच्या रूपात येतात. कधी आता 2 वर्ष ती माझ्याशी नाही बोलली, पण स्वामी तिच्या रूपात येऊन. आणि त्या मॅडम पण, त्या मी तुम्हाला सांगितलं होतं, त्या पण तर फर्स्ट त्या मॅडम, त्यांनी मला खूप छान सजेस्ट केलं. आणि त्याच्यानंतर माझी मैत्रीण, आता तिने मला फोन केला. मला तिच्याशी इतकं छान वाटलं, तिचा आवाजच ऐकून छान वाटलं. असं वाटलं की तिचा आवाजच ऐकत बसावा. खरं सांगते, खूप मस्त. आम्ही खूप लहानपणाच्या मैत्रिणी, खूप एकत्र आंघोळ केले, एकत्र उठलोय, बसलोय, खेळलोय, खाल्लंय. म्हणजे मी बाहेर पाणी भरायची तर माझी मैत्रीण चपात्या करायची. आम्हाला मार्केटला जायचंय तर ती चपात्या करायची. अर्ध काम तर ती माझं निपटून घ्यायची. कॉलेजवर नाही यायची तरीही मला मदत करायची, खूप मदत करायची. आम्ही खूप एकत्र फिरलेलो, खूप म्हणजे खूप. आणि आज 2 वर्षानंतर तिचा फोन आला मला की झाल्या गेल्या गोष्टी पुराणा उकरून काढू नको, पुढं जा, चांगला ध्येय धर, कामाकडे लक्ष दे, कामाकडे फोकस कर. मग तिच्या या गोष्टी ऐकून मला खरं सांगते तुम्हाला एवढं चांगलं वाटलं ना की हां, आपण म्हणतो खूप काही गोष्टी लोक वाईट असतात, आपल्याला वाईट मार्गदर्शन करतात, पण असं नाही. जर तुम्ही पॉझिटिव्हिटी मनात धरली ना, तर काही लोक चांगले पण आहेत आणि ते आपल्याला चांगलंही सांगतात. आता मला युट्यूब फॅमिलीमध्ये बघा, एक मॅडम भेटल्या, एक काय 2-3 मॅडम भेटल्या, त्या मला खूप चांगलं सांगतात, मला चांगलं सजेस्ट करतात की असं करू नको तसं. आणि त्यांचं ते मला जेव्हा जेव्हा ते लोक मला सजेस्ट करतात ना, खरं सांगते मनापासून मला एवढं आवडतं ना. हां, तर मला असं वाटतं मी त्यांचं ऐकलं पाहिजे. ते कुठे माझं वाईट तर नाही बघत ना, त्या मला कोणत्या वाईट गोष्टी सांगत तर नाही ना, ते सगळं मला चांगलं तर सांगतात ना. मग नक्कीच मी ते बोलतील तसं वागणार. मला माझ्या कामाकडं खरं पूर्णपणे फोकस द्यायचं आहे, आणि मला कोणाचं काय ऐकायचं नाही, कोण मला काय बोलतोय. कारण मला माझं भूतकाळ सांगून काय करायचं. बरोबर आहे, आपलं भूतकाळ का आपण सगळ्यांना दुःख सांगत बसायचं. मग आपण जेवढं आपलं दुःख सांगतो ना, तेवढं दुःख आपल्याला आपल्या जवळ येतं, वडून येतो. खरंच माझी मैत्रीण काल अशी बोलली, त्या मॅडम तशा बोलल्या, त्या मला एकदम बाळ 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 करून बोलतात ना, त्यांना तर मला भेटायचं. खरंच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलते बघा, मला त्यांना भेटायचं. कारण का मला आई नंतर कोण बाळ बोलला असेल तर त्या बोलल्या असतील. म्हणजे कधी कधी मनातून एक छानसा आवाज येतो माझ्या, ए रुपाली तू एकटी नाही हा, आहे तुझ्या बरोबर कोणीतरी. ए रुपाली तू चिंता करू नको हा, तुझी चिंता सोडून दे स्वामीवर. तुझ्या बरोबर जेवढे वाईट लोक आहेत ना, म्हणजे समजा आपल्या बरोबर एक 10 लोक वाईट आहेत, पण 5 लोक तर चांगले आहेत. ते तर तुझा विचार करतात ना. मग तू चांगल्या मार्गाने पुढे जा, तू वाईट मार्ग शोधू नको, तू तुझं काम घेऊन पुढे जा. तू असं बोलू नको की तुझं असं झालं तसं झालं. काही लोक चांगले पण कमेंट करतात, काही लोक फालतू पण कमेंट करतात. आता तुम्ही बघितलं असेल फेसबुकला मला एवढे नाही सांगू शकत, एवढे
भयंकर कमेंट वाईट आले ना, तू तशीच आहे, तू अशीच आहे, तुझ्याबद्दल चांगलं. अरे एवढं म्हणजे असं वाटलं की मी एवढी मोठी चुकी केली का माझी व्हिडिओ टाकून. मी फक्त सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यात असं. आणि युट्यूबला बघाल तर म्हणजे युट्यूब फॅमिलीने कोणाचाच वाईट कमेंट नाही, सगळ्यांनी छान छान कमेंट केले, मस्त केले एकदम. म्हणजे मला ताईशिवाय कोण बोलत नाही. आज मी बघते लोक व्हिडिओ बनवतात, कोणी कोणी काय काय कमेंट करतात, पण माझी जी फॅमिली आहे ना, युट्यूब फॅमिली, फेसबुक फॅमिलीमध्ये पण अर्धे चांगले लोक आहेत, श्री स्वामी समर्थ बोलतात. मला ताईशिवाय कोण बोलत नाही. एवढं भरून येतं ना मनापासून, छान वाटतं की आपल्याला कोणी इज्जत देतंय, आपलं कोणीतरी रिस्पेक्ट करतंय. आणि यांच्यासाठी तर मला चांगल्या म्हणजे छान छान रेसिपी दाखवायच्यात, मी काय बनवते काय नाही, मला आज काय बनवायचंय. मला असं वाटतं मी कोणाला तरी मार्गदर्शक व्हावं. कोणी टिफिन चालवतंय तर आपण त्यांच्यासाठी एक काय बोलतात ना, मार्गदर्शक असावं की मी करते हँडिकॅप असून तर तुम्ही पण करा, असं मला वाटतं. बाबा काही चुकीचं आहे का? कोणी पण आहे ना, कुठली पण स्त्री असो या पुरुष असो, मेहनत करा. आपल्या मेहनतीचं फळ खूप गोड असतं बघा, खरंच सांगते. फॅमिली माझी खूप गोड असतं. मेहनतीशिवाय काही नसतं. चिपकली चिपकली मेहनतीशिवाय काही नसतं बघा. मेहनतीशिवाय कोण आपल्याला इज्जत देत नाही, मेहनतीशिवाय कोण आपल्याला विचारत नाही. मी ते दिवस भोगलेत, म्हणून मला असं वाटतं आज मी मेहनत करते, मला 4 लोक सलाम ठोकतात, बोलतात सलाम आहे तुझ्या कार्याला, की तू एवढी हँडिकॅप असून सुद्धा तू एवढं काम कशी करू शकतेस. हँडिकॅप तर नाही, 2 शिजर पण आहे मध्ये ना, ऑपरेशन पण आहे, तू कशी एवढी उन्हात उभं राहू शकतो. कोणी छान सजेस्ट करतं मला की तू या पत्र्याच्या घरात का राहते, तर तू दुसरा रूम बघ. हा, आता दुसरा रूम बघायला तर काय नाही मंडळी, काय होतं माहितीये का, भाडं परवडत नाही. 9,000 रुपये भाडे, कमवायचं काय आणि खायचं काय. हा, भाडं मग हस्बंड भरतात, पण त्याला पण परवडायला पाहिजे, त्याची पण तर फॅमिली आहे. सगळंच आपण त्याच्यावर नाही टाकू शकत ना. मग आपण काय करायचं, आपण मेहनत करतो, आपला पण अर्धा हातभार पाहिजे का नाही, असं तर मला वाटतं बघा मंडळी. आता माझे विचार तुम्हाला पटले असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज फॉलो करा. बाय. श्री स्वामी समर्थ.